अरे वा, दिवाळी साजरी करायला असा काय तुम्ही? नाही नाही, चांगलंच आहे. तसं बी जाऊबाई फॉरेनला चालल्यात म्हणल्यावर दिवाळी साजरी करायलाच पाहिजे की. वय वय, म्हणजे आता गोडधोड आणि खमंग खायला मिळणार बघा. वा 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 गोदका, तुम्हाला की नाही आमची लई काळजी आहे बघा. तुमच्यासाठी नाही केलं हे, अंजलीला संग घेऊन जाण्यासाठी केले. आपल्या घरात दिवाळीला करायचं की परत. म्हणजे हे समजा ताईसाहेबांसाठी नाही केलंय काय? नाही, अंजलीसाठी केले. त्या काही कायमच्या चाललेल्या नाहीत गोदाक्का. अहो म्हणजे 2 महिन्यासाठी तर चालल्यात का नाही जाऊबाई, परत येणारच आहेत की. मग एवढं समजा एकत्र करायची काय गरज होती गोदाक्का? अहो आपण फराळ कुरिअर केला असता की. आमचा पप्पा आहेत का नाही इंटरनॅशनल कुरिअर करतात बघा, तसं ह्यो समजा फराळ बी कुरिअर केला असता आपण. उग कष्ट करत बसलासा बघा गोदाक्का तुम्ही. जाऊबाई, ते राणा भाऊजी का नाही समजा स्वतःच स्वतः करतो असं म्हणायलेत खरं, पण ते काय आम्हासनी खरं वाटत नाही. नाही नाही, पण तुम्ही अजिबात काय काळजी करू नकासा. राणा भाऊजींची समधी जिम्मेदारी आमच्यावर घेतो आम्ही. त्यासनी कशाचं बी कमी पडू देणार नाही आम्ही. तसं बी तुम्ही यायच्या आधी राणा भाऊजींचा समजा आम्हीच बघत होतो की. वय, ताईसाहेबच बघायचं की समजा, होय की नाही? हो, पण आता यांना गरज नाहीये कुणाची, तेव्हा तुम्ही काळजी करू नका वहिनी. यांनी स्वावलंबी बनायचं ठरवलंय आणि ते बनून दाखवतीलच. अरे वा, फॉरेनला जायचं म्हणून लईच वाढलाय की कॉन्फिडन्स. चांगलंय, पण लई बी चांगला नसतोय बघा ह्यो कॉन्फिडन्स. कसं आहे, पत्त्याचा बंगला, त्यातलं एक पान जरी निसटलं का नाही तरी अख्खाच्या अख्खा बंगला मातीत कोसळतोय बघा. तवा राणा भाऊजीसनी बी सावध राहाया सांगा, नाहीतर काय हो, मातीच माती. वहिनी साहेब, काहीतरी चांगलं बोला की. आमच्या ताईसाहेब म्हणाले येईल ते बोलत बसतात, उग तुम्ही मनाला लावून घेऊ नका सा. ए, मुस्काट फोडू काय? मनात येईल ते नाही, खरं ते बोलायची सवय आहे आमासनी. चल चंदे. अंजली, तू काय मनावर घेऊ नगस. अगं त्यासनी सवयच आहे अशी बोलायची. गोदाक्का, अहो कुणी काही बोलू देत, पण माझा माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. यांनी माझं बोलणंही आता मनावर घेतलंय, मला शब्द दिलाय. हे स्वावलंबी होणार, जीव ओतून तालमीत मेहनत करणार म्हणजे करणारच. एकशे 51, 152.
अरे इकडे मी जोर मारतोय आणि तू मोजून दमालाय वैर. अरे राणादा 700 जोर झाल्यात. सगळा जोर जोरातच घालवशील का कुस्ती बी खेळशील? वय अरे अजून अंग गरम व्हायला पाहिजे. आणि कोल्हापूरचा आकडा 9 आहे ना व. मग आज 900 जोर मारतो. भाल्याता राणादा काय खाऊन आला आज? एखाद्याच एवढा बदल. राहणार आहे तू. एकदा मनात घेतलं की माग आटत नाही तू. आणि त्यात त्याला वहिनीनं नीट सांगितलं ध्यान द्या म्हणून, तर ते डबल ध्यान देणार बघ. काय रे भाल्या, राणा जोर मारालाय आणि तू इथं गप्पा हानीत बसलायस होय? वस्ताद माझं जोर मारून झाल्यात. अच्छा, म्हणजे ह्यो दिवटा आज उशीर आलाय काय? काय रे राणा, आज उशीर आलायस? राणादा संध्याच्या आधी आला. बर, मग आज भलताच जोर लावलेला दिसतोय राणानं. 900. वस्ताद नमस्कार करतो. एका दमात 900 जोर मारला बघा. मग काय पेड वाटो गावात? ए चला रे, या बसा सगळे इथं. हा हे बघा, ह्या सालचं हे सगळ्यात मोठं मैदान असणार आहे. जो जिकल त्याला वज्रकेशरीचा मान मिळणार आहे. आणि ह्यो मान ह्या साली आपल्याच तालमीला मिळायला पाहिजे. असं झालं तरच आपली तालीम वाचल आणि इथून पुढे जोमानं सुरू होईल. होय वस्ताद, वज्रकेसरी आपल्याच तालमीला मिळालं पाहिजे. म्हणजे समधी पोरं आपली तालीम सोडून गेल्यात त्यासनी बी कळल. तो मान आपणच मिळवायचा. अरे मग तू मिळवतोस काय? उतर मैदानात. नाही वस्ताद, मी आता कुठे शिकायला लागलोय. माझ्यात तो दम नाही. पण राणादा आहे की, राणादा मैदान मारणारच. वय वय राणादा. अरे रानावर काय शिक्का मारलाय तू जिंकणार म्हणून? आणि तू पहिला राणा इसर आता. नाही वस्ताद, मी जिंकणार की. राणा, अरे उगाच तोंडाची वाप करू नकोस. ज्या पैलवानात खरी धमक हाय त्यालाच उतरवणार आहे मी मैदानात. राहणार आहे की वस्ताद? ते आता कळेलच की मैदानात उतरल्यावर. आता तुमच्या कुस्त्या लावणार आहे. कोण जिंकल तो मैदानात उतरल. राणाला जर वाटत असेल तर तिनं जिंकून दाखवावं. अरे शेवटची कुस्ती कुणा आयऱ्या गायऱ्या बरोबर नाही. हे बघा, वाच रे राणा. या साली खरी रंगत रंगणार पैलवान दलजीत सिंग बरोबर वज्रकेसरीच्या मैदानात. अरे बाबा, त्यो खेळणार आहे वज्रकेसरीला. लय कत्र्या पहिलवान आहे वस्ताद त्यो. ह्यो काय दमत नाही. 2 मिनिटात उचलून आपटतोय. याच्या पुढे कोण टिकणार नाही. अरे आणि एक, अरे तो लगेच हरवत नाही पैलवानाला. खेळवत खेळवत चांगला हाडाचा भुगा करतो आणि मग उचलून आपटतो. एकदा का त्याच्या संगत कुणी कुस्ती खेळली तर तो पैलवान पुन्हा कुस्तीचा नादच करत नाही. पण वस्ताद ही लई मोठी भानगड झाली. पण बाहेरचा पैलवान का म्हणून आणलाय? अरे ही सगळी ते ईश्वयाची खेळी आहे. म्हणजे ते वस्ताद विश्वचे डोई फोडे. हा,
अरे ह्या साली आपले तालीम मैदानात उतरणार आहे म्हटल्यावर दांडगा चेव चढलाय त्याला आणि त्याने डायरेक्ट दिल्लीचा पैलवान मागवलाय. मला माती चारणार म्हणतोय. अरे तू दलजीत मैदानात उतरणार म्हटल्यावर माझ्या तोंडात माती गेल्यागत उड्या मारायला लागलाय तो. नाही वसत. अहो तुमची इज्जत म्हणजे माझी इज्जत, तालमीची इज्जत म्हणजे आपल्या गावची इज्जत. आपण जिंकणार म्हणजे जिंकणारच बघा. अरे फुकट तोंडाच्या वापा करून काय उपयोग राहणार. अरे त्या दलजीतला हरवायचं म्हणजे काय खायची गोष्ट नाही. अरे तू 900 जोर मारलास म्हणून लय उड्या मारू नकोस. तो दलजीत एका हातानं 900 जोर मारतोय. वसत, अहो तो किती जोर मारतोय काय करतोय याच्याशी मला काय घेणं देणं नाही. मी जिंकणार म्हणजे जिंकणारच. या साली वज्र केसरीची गदा आपल्या तालमीत येणार बघा. बघा ते वज्र केसरीचं बघू परत ना. आज हितल्या कुस्तीत कोण काय दिवं लावते ते बघूया. सगळेजण तयार राहा. बरोबर 5 वाजता कुस्तीला सुरुवात करू. हा, आणि आज जो जिकल तोच वज्र केसरीच्या मैदानात उतरेल. बाबा, आई. अरे वा वा वा, आमची मुलगी एकदाची घरी आली म्हणा. अगं ऐकलंस का इंदू, अंजली आली लवकर बाहेर ये. बाबा मलाही यायचं असतो पण कामात मला वेळच होत नाहीये. अगं कधी आलीस ग माझं बाळ ते. हे का नुसती आलीस, बरोबर काही आणलं नाही? अगं आई, मी माझी राहिलेली सर्टिफिकेट्स आणि पुस्तकं घ्यायला आलीये. घ्या, मला वाटलं चांगली 2 दिवस राहायला आली आहेस आता. नाही गाई, राहायला कुठे येते. आता माझी इतकी धावपळ होते ना, मी जर्मनीहून आले ना की नक्की राहायला येईल. आता आधी मला पुस्तकं बघू दे. पॅकिंग झालं का ग सगळं? हो, आणि हो त्या खाण्यापिण्याच्या वस्तू त्या घेतल्यात का सगळ्या बरोबर? हो गाई, सगळं व्यवस्थित घेतलंय मी बरोबर. आणि अगं गोदाक्कांनी तर एवढा फराळ केलाय, त्याची एक वेगळी बॅग झाली आता. काही बिघडत नाही त्याच्यामुळं. अंजू, अगं लग्नानंतरचा पहिला दिवाळी सण आहे तुझा आणि नेमकी तू इथं नाहीयेस. निदान हे फराळाचं तरी असू दे तुझ्या बरोबर. आणि हो ऐकलंस का, अगं तुझ्यासाठी चांगले पोह्याचे लाडू केलेत मी, ते पण घेऊन जा बरोबर. अगं नाही आई, आधीच एवढी बॅग भरली, आता ते आणि कशाला, नको. घेऊन जा अंजली. बघा ना, आता त्या पोह्याच्या लाडवाचं असं काय वजन होणार आहे तुला. कंटाळा आला ना पटकन एक तोंडात टाकायचा. अगं नाही, खरंच नको, खूप बॅग भरली. बरं बाई, तुझंच खरं. आता माझ्या हातचं कसं गोड लागेल ना तुला. लग्नानंतर चांगली एक नवी आई मिळाली आहे तुला. खा बाई खा, तिच्याच हातचं सगळं फराळाचं खा. अगं आई, चिडतेस काय ग तू लगेच. बॅगेत जास्त वजन झालंय म्हणून म्हणाले ना. जा लाडू घेऊन ये तू, जा. चला, माझं मिळालंय सगळं, निघते आता. हे घे, हे व्यवस्थित. आणि तूच खा, जगाला वाटत बसू नकोस. हो, मीच खाते. अंजली, तू जर्मनीला निघालीस हे अजून खरंच वाटत नाहीये मला. बाबा, खरंच चाललीये मी जर्मनीला. तुझं लहानपणापासूनचं स्वप्न पूर्ण होत आहे असं. अंजली, आपल्या घरातली तूच एकमेव आहेस जिला एवढं मोठं काहीतरी मिळालंय. मोठं काय त्यात? नाही नाही नाही, हे सगळं मोठंच आहे बर का. अगं स्कॉलरशिप मिळवून परदेशात चाललीयस तू शिकायला. आपल्या घराण्यात तू असं करणारी एकटीच आहेस. आणि अभिमानास्पद सुद्धा. अंजली, जायच्या अगोदर एकदा राहायला ये ना ग घरी. खूप दिवस झाले चहा आणि त्याबरोबर मनसोक्त गप्पा नाही मारलेल्या आपण. खरंच हो बाबा, मलाही खूप इच्छा यायची, पण इतकी काम आहेत. आता इथून मला तालमीत जायचंय. तालमीत? यांची कुस्ती कशी चालली ते बघायला तालमीत जायचंय. बरं चला, आता निघते मी, नाही तर परत तिकडे जायला उशीर होईल. तुला काही वेळ होणार नाही आणि तू परत काही इथे येणार नाही. अगं नाही आई, खरंच वेळ मिळाला की नक्की येईन मी, पण आता निघते, उशीर होतोय. बाय. गेली. असा कसा वेळ मिळत नाही या मुलीला. इंदू, अगं आपली मुलगी आता खूप मोठी झाली आहे.
आणि मोठ्या माणसांच्याकडे वेळ नसतो. ते काही मला कळत नाही. मला इतकंच कळतं की राणाजींचा आणि आपल्या अंजूचा संसार अगदी छान चाललाय. आता त्याला कोणाची नजर नको लागायला. अरे जरा व्यवस्थित. हा चल शाबास, मार खाली. हा 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 जोरात उचल वर असं. हा शाबास. हा फिरव फिरव. हा राणा, ए राणा, अरे काय झालं? कुठं काय? काय नाही. काय झालं वस्ताद? अरे काय वस्तात काय? लक्ष कुठं आहे तुझं? काय म्हणालोय मी? काय? हे बघ, तू लई इन्व्हॉल्व आहेस म्हणून परत एकदा कुस्ती ठेवालोय मी. तेव्हा नीट खेळायचं, नाहीतर भाल्याला उतरवणार बघ मी वज्र केसरीला. खेळायचं तर खेळ, नाहीतर जा घरला. नाही वस्ताद, खेळायला चालूय मी. हा बरं बरं. आता डोसक्यात जो विचार आहे तो दे चुकून आणि कुस्तीवर नीट लक्ष दे. काय मी काय म्हणतो वस्ताद, हे जरा वेळ थांबूया काय? हा हे अजून अंग गरम व्हायला पाहिजे. अरे अजून किती ताप येणार आहेस? का स्वयंपाक करायचा आहे बॉडीवर? ए चल खेळ आता, उतर मातीत. ते मी काय ते मी? काय नाही वस्ताद, भाले तर थांबूया काय आपण? वस्ताद, वहिनीने बोललो म्हणून भाल्याचा गेलाय. आता तो काय लवकर परत येणार नाही. वहिनी लई चिडल्या होत्या त्याच्यावर. ए बघितलं का? बायकांच्या नादानं तालमीचा कसा खोळांबा होतोय तो. तुला बी जायचं असलं तर जा घरला. अहो नाही खेळणार आहे मी. खेळणार तर कर सुरुवात. बघूयास किती जणांनी हरवतोस ते. करा सुरू. पकड. शाबास. हा शाबास. चला मस्त. करा सुरुवात. चल अनिकेत येतो आता. कर सुरू. शाबास. पकड त्याला. पकड त्याला. शाबास. हा धर. घोस घोस. शाबास. हा उतर. शाबास. आता फिरव फिरव. शाबास. काय रे राणा, अरे कोणी येणार आहे व्हय? नाही. मग कर की सुरू. होय